आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील। नालायक माणसं सगळी, अंगामध्ये कर्तृत्व नाहीये पण मस्ती किती आहे। तुम्ही माझी शिवसेना चोरताय, माझा धनुष्यबाण चोरताय, माझे वडील चोरताय। कारण भाजपा हुशार आहे, त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं, लघु आणि सूक्ष्म। आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म, म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार, एवढे सूक्ष्म होतील हे। पण मस्ती किती आहे। आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात। अहो अनेक वर्षानुवर्ष हे सगळे माझे जीवाला जीव देणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी जोडून दिलेले आहेत, आणि मी मागे पण म्हटलं की माझी वडलोपार्जित कमाई आहे, आहेच माझी वडलोपार्जित कमाई, अभिमान आहे मला याचा, हे माझं वैभव आहे। आणि मोदीजी तुम्ही जे म्हणतायत घराणेशाही घराणेशाही, आमची घराणेशाही आहे ते लोकांना मंजूर आहे की नाही रे। पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही। शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता, नालायक माणसं सगळी, अंगामध्ये कर्तृत्व नाहीये। तुम्ही माझी शिवसेना चोरताय, माझा धनुष्यबाण चोरताय, माझे वडील चोरताय, कर्तृत्व शून्य माणसं आहेत। तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नकोय, हिंदू हृदय सम्राटांची घराणेशाही नकोय, पण तुम्हाला गद्दारांची गुंडांची घराणेशाही चालते। हे दुःख हे आम्हाला नसलं तुम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल। कोणाची घराणेशाही तुम्ही पोचताय आणि काय भाषण करतायत। आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे। ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले, यांना मत म्हणजे त्यांना मत, म्हणजे दोघं झालं तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती, विनायक राऊत, वैभव भास्करराव वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्यासोबत उभे राहिले नसते, आज कोकणामध्ये काय चाललं असतं, गुंडागर्दी, गुंडराज चालू झालं असतं, गुंडाराज झालं असतं ना। मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकणमध्ये। उघड उघड सांगतायत की यांना मत म्हणजे त्यांना मत, आणि भाजपचे इथले लोक काही करू शकणार नाहीत। जे कल्याणमध्ये घडलं, कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चालले, हे बघा काय चालले, कोणी ऐकायला तयार नाही। शेवटी एवढा उद्विग्न झाला, त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंद्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत, म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या त्याला। मी काय समर्थन नाही करत। आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील। आज जुलूम जबरदस्तीने ते कारभार करू इच्छित आहेत। मी विसरलो नाही अजून, बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो, माझ्या माता भगिनींना कशा पद्धतीने मारहाण केली होती। जर शिवसेना मध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा।